नमस्कार मित्रांनो, मी काशनाथ बेरे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता सकाळचे वाजले 5 आणि आता पहिल्यांदा मी चाललोय आपल्या आई एकविराच्या दर्शनाला. तर तुम्ही जाऊन आला असालच, परंतु मी आज पहिल्यांदा चाललोय लोणावळा आई एकविराच्या दर्शनाला. नवसाला पावणारी आई त्या दर्शनात मी प्रथमच चाललोय आणि माझ्या पूर्ण आई बाबा सदन बिल्डिंगमधून आम्ही चाललोय. नवी मुंबई शिरवणी सेक्टर 1 मधून आम्ही आता चाललोय एकविरेला. तर आमची आता गाडी रेडी आहे आणि तर मित्रांनो आपण पुढं आपला प्रवास कसा आहे तर तुम्हाला दाखवतो आणि आपल्या आईचं दर्शन तुम्हाला सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देतो. तर चला मित्रांनो, आपल्यासोबत असत राहा आणि आपल्या चॅनल मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब इथं करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, सर्व चाललेत आणि आपण आता चालय पुढं बघू आपल्यासोबत असत राहा. तोपर्यंत बाय बाय मित्रांनो. आणि अशातच मी घर बंद करून थेट निघालो आपल्या बसच्या दिशेने आणि मी पोचेपर्यंत बसच्या पुढे नारळ फोडून झाला होता, जेणेकरून आमचा प्रवास सुखाने हो. आई एकविरा मातेचा बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या, हे आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या, मान पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. बायांनो का ग तुम्ही रुसल्या ग, बायांनो का ग तुम्ही रुसल्या. हे सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गार ग, बाया झायल्या गार न म्हणतान सोनियाचा हार ग. अरे हाथ में गजरा फूलों का हार, जय जयकार जय जयकार. अशा प्रकारे सारेजण गाण्याच्या तालावरती आई एकविराच्या गाण्यावरती नाचत आमचा सुखाने प्रवास चालू होता. असं म्हणायला तर जुईनगर शिरवणे शिखर 1 पासून आमचा प्रवास हा फक्त 2.5 तासाचा होता आणि वेळ आली सकाळची आणि आम्ही लागलो आई एकविराच्या लोणावळा घाटाला. कारल्याच्या एकविरा आईचा हा पहिलाच आमचा प्रवास, खास करून माझा. बघता बघता आम्ही एकविरा लोणावळा कारल्याला पोचलो. आडवा डोंगर तेव्हा आईचं मंदिर आपण समोर जो बघतोय त्या समोरच्या डोंगराच्या पलीकडं आई एकविराचं देवस्थान आहे. आणि फायनली आम्ही आईच्या कारला गेट पासून आमची आता आतमध्ये एंट्री होत आहे.
प्रवास एवढा आनंदी होता की 2.5 तासामध्ये कोणीच झोपलं नाही. आमच्या प्रवासाची सुरुवात सकाळी 5:30 वाजता झाली होती आणि थेट आम्ही 7-7:30च्या दरम्यान आई एकविराजवळ पोचलो होतो. चैता पाकाच्या महिन्यामधी गो चैता पाकाच्या महिन्यामधी नागू चाफ्याला गुरु येती गो चाफ्याला गुरु येती आई तुझे दाराशी नागू चाफा गो आई तुझे दाराशी नागू चाफा आई तुझा कनाशी भरू कोपा गो कनाशी भरू कोपा आई तुझं देऊल कोणी बांधिलं गो आई तुझं देऊल शुभ सकाळ मित्रांनो. अशा प्रकारे आपण आता आई एकविराला कार्यालयाला पोहोचलेलो आहोत आणि इथे पब्लिक आमचा पूर्ण खाली आता उतरलेला आहे. तर आता वरती चाललोय. सकाळचे वाजले आता 7-7:30 झालेले आहेत. चला आमची गाडी इथं लागलेली आहे आणि आता आपण चालू आई एकविराच्या डोंगराच्या पायथ्याला चाललो आता. चला आपल्यासोबत असे तर मित्रांनो, जसं विरारमध्ये आई जीवदानीच्या मंदिराच्या पायथ्याशी जसं छोटंसं आईचं देवस्थान आहे, तसंच इथे सुद्धा आई एकविराचं छोटंसं खाली पायथ्याचे देवस्थान आहे. तुम्ही गेला आणि सुरुवातीला पहिल्यांदा आल्याने मी प्रथम पायरीचं दर्शन घेऊन आमचे बिल्डिंगमध्ये खास माझे परमित्र तुषारभाऊ कालेकर यांच्यासोबत पायऱ्या चढायला सुरुवात केली आणि आमचे बाकीची मंडळी आम्हाला टाकून पुढे निघून गेली होती. कारण आम्ही वरतून आल्याच्या नंतर आम्हा सर्वांना फ्रेश होण्यासाठी, खास करून महिलांसाठी आम्ही रूम पाहायसाठी गेलो होतो. त्यामुळे आम्हाला उशीर झाला आणि तोपर्यंत सारी मंडळी आमच्या पुढे निघून गेली होती. पण बघता बघता एवढी पुढे निघून जातील आम्हाला वाटलं नव्हतं. आणि या मध्येच रस्त्यामध्ये आजी आम्हाला भेटल्या. त्यांना विचारलं असता त्या पाणी घेऊन आल्या होत्या आणि त्यांच्याशी वार्ता करून आम्ही पुढे निघालो. अर्ध्यात गेल्याच्या नंतर जसं विरार आई जीवदानीच्या डोंगरावरून जसा नजारा दिसतं तसा सेम नजारा आई एकविराच्या डोंगरावरून आपल्याला खाली पाहायला मिळतो. चला पुढे जाऊया. आणि फायनली पोचलो. बघू शकता तुम्ही, एवढं वरती येऊन सुद्धा आम्हाला आमची सोबतची मंडळी कोणीच मिळाली नाही. मला तर वाटतं आम्ही पोचेपर्यंत काही जण दर्शन सुद्धा घेऊन झाले होते. आणि सगळ्यात महत्त्वामध्ये मला वाटतं यावेळेस गर्दी खूप कमी होती. काही भाविक दर्शन घेऊन फोटो काढण्यामध्ये व्यस्त दिसत आहेत. चला तर आम्ही चाललोय आता दोघे जण आईच्या दर्शनाला. बघू शकता कसं दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे. खरंच हे बघा, ही आमची काही मंडळी दर्शन घेऊन आली सुद्धा आणि माझी सुद्धा चिमुकली माझ्या अगोदर दर्शन घेऊन आली, पण तिला पुन्हा घेऊन मी दर्शनास निघालो.
नशीब एवढंच होतं चांगलं की आम्हाला डायरेक्ट दर्शन मिळालं. बघू शकता तुम्ही तिकडे त्या सर्व लाईनीचे त्या ठिकाणी म्हणतात की तिकडे जेव्हा वेळेस आई एकविरेच्या पालखीचा मोठा सोहळा असतो तेव्हा सर्व लाईन लावून दर्शन घ्यावं लागतं. त्याने यावेळेस आम्हाला दर्शन खूप सुखाने मिळालं आणि माझी चिमुकली हाय करताना. आणि इथे तुम्ही बघू शकता मंदिरामध्ये फोटो व्हिडिओ शूट काढण्यास मनाई होती, तरीसुद्धा मी छोटासा प्रयत्न केला आईचा आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन देण्याचं. साऱ्यांनी दर्शन नक्की घ्या. खरं सांगायला गेलं तर आपण जर का पुजारीच्या हातामध्ये जर मोबाईल दिला तर ते स्वतः हाताने फोटो काढून देतात, पण हे नंतर आलं. हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी खूप मोठ्या रांगा लागतात ज्यावेळेस आईचं मोठं पालखी सोहळा असतं. आणि बघता बघता आम्ही आईचं दर्शन घेऊन बाहेर निघालो. आम्ही दर्शन घेऊन येईपर्यंत आमचे सगळे भाविक फोटोशूटमध्ये व्यस्त होते. त्याचबरोबर आम्हीसुद्धा सर्व ग्रुप फोटोशूट करून पुन्हा जायला निघालो. मधील दुकानांमध्ये कोणी आई एकविरेचा फोटो तर कोणी प्रसाद अशा वस्तू घेऊन माघारी जायला निघालो. परंतु आईच्या पायथ्याशी जाऊन आम्हाला पुढचं सर्व कामं करायची होती म्हणून आम्ही पटापट निघालो. कारण तिकडेच आम्ही सारं जेवणाचं साहित्य सोबत घेऊन गेलो होतो, तिकडेच सर्व तयारी करायची होती. आणि लोणावळा चिक्की ज्यावेळेस आम्ही शाळेमध्ये होतो त्यावेळेस आम्हाला भेटायची. आणि ते आणि स्वतः लोणावळ्याला जाऊन ही लोणावळा चिक्क्या घेऊन आले. मी पहिल्यांदाच माझा आहे आई एकविरेचा दर्शनाचा प्रवास आहे. फायनली मित्रांनो आता आम्ही पायथ्याशी पुन्हा पोहोचलेलो आहोत. आमचा आनंदमय असं दर्शन झालेलं आहे. चला बाकीचे आमचे भक्त पण मागून येत आहेत. सर्वांच्या चेहऱ्याचा आनंद दिसतोय कारण दर्शन आम्हाला एवढा चांगला सुखाने मिळाला असं विचार पण नव्हता केला. चला असतं तर आम्ही भांडी वगैरे सर्व सोबतच आणलेलं, पण इथे बाहेर दुकानामध्ये पण तुम्ही भाड्याने भांडी तसेच चुला गॅस घेऊ शकता, ती सुद्धा इथे सोबत आहे. आणि इथे अशा अनेक 2-3 रूम आहेत, 3 खाली आहेत आणि वरती सुद्धा आहेत. परंतु आम्ही गेलो होतो त्यावेळेस नशीब दुसऱ्या कोणत्या रूमा भाड्याने नव्हत्या दिलेल्या, त्यामुळे आम्हाला एवढी जागा सर्व पूर्ण वापरायला मिळाली. आणि इकडे सारे छोटे छोटे मुलं खेळत आहेत, काही जण आराम करत आहेत आणि काही जण तयारी करत आहेत. सर्वात आधी उमेश भाऊ चहाची तयारी करत आहेत आणि इकडे बाकीचे सारे जण घरातून ज्यांनी ज्याच्या आवडीने ज्यांनी काय नाश्ता आणलेला ते खात आहेत. आणि इकडे पनीर फ्राय करायला तुषार भाऊने घेतलंय. हे 2 आमचे महाराज खूप मेहनत घेत होते. त्यातच काही जण भाजी कापण्यास मदत करत होते. साऱ्याने मिळून जेवणाला खूप सारी काही मदत केली. बघू शकता जेवणाची तयारी चालू आहे. इकडे तांदूळ धुला घेत आहेत उमेश भाऊ आणि सर्व भाजी कटिंग करून आता तयार झालेली आहे. चला आपलं जेवण इकडे स्टार्ट झालेलं आहे. आणि एकीकडं गाणं लावून नाचायची सुरुवात करत आहेत जेवण भाऊ. त्यांना उठवा आता, उठवा सर्वांना.
झालं बोलतो घे नाचा 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 जा 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 बायका हे डीजे पम्या गायीचं गाणी वाजव तेव्हा आला आले 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 अरे लागल ते नानूला नाचव बाय सेल्फी स्टिक आणता माझ्या बॅगातून सेल्फी स्टिक नाचा इकडे एकीकडे आपलं व्हेज पुलाव रेडी झालेला आहे. आता सारे जण नाचून जमलेत तर साऱ्यांना भूक नक्की लागली असणार. मित्रांनो तुम्ही सुद्धा कुठे असा पिकनिकला गेलात तर असा आनंद घ्यायला विसरू नका. जेवण रेडी झालं तरी आमचा काय डान्स संपेना. लागेल बाबूल लागेल बाबूल लागेल.
आणि डान्स करून जमल्याच्या नंतर आम्ही बसलो अंताक्षरीला भेंड्यांना. सपना सपनों में सजना सजन पे दिल आ गया कि सजन पे दिल आ गया. रमया वतावया रमया वतावया रमया वतावया रमया वतावया. मैंने दिल तुझको दिया मैंने दिल तुझको दिया. रमया वतावया रमया वतावया. नीले नीले अंबर पे चाँद जब आए दिल को तरसाए चैन नहीं आए. ऐसा कोई साथी हो ऐसा कोई प्रेमी हो प्यास दिल की बुझा जाए. नीले नीले अंबर पर चाँद जब आए. या ये रे पावसाला मोठा हे ग सारे कभी शाम ढले तो मेरे दिल में आ जाना. कभी चांद खिले तो मेरे दिल में आ जाना. मगर आना इस तरह तुम कि फिर वापस फिर न जाना. गोरी गोरी पान फुलासारखी छान गोरी गोरी पान फुलासारखी छान. दादा मला एक वैनिया दादा मला एक वैनिया. नदीच्या किनारी ग बाई नदीच्या किनारी ग बाई कासरचं पाट गंगा विसरून जाते बाबा माहेराची वाट विसरून जाते बाबा माहेराची वाट. मेरा दिल भी कितना पागल है ये प्यार तो तुमसे करता है. पर सामने जब तुम आते हो पर सामने जब तुम आते हो कुछ भी कहने से डरता है. ओ मेरे साजन ओ मेरे साजन. ए बोला ना हम प्यार ए दिल आशिकाना ए दिल आशिकाना मैं ये रो नहीं सकता कि तेरी याद ना आए. बिना तेरे कहीं भी दिल मेरा अब चैन ना पाए. तुझे भूलने से पहले मेरी जान चली जाए. तुझे भूलने से पहले मेरी जान चली जाए. दोस्ती हम नहीं छोड़ेंगे छोड़ेंगे मगर तेरा साथ ना छोड़ेंगे. लागली ओढ ही भगतांच्या मना लागली ओढ ही भगतांच्या मनाला. कधी लागेल कधी पूजेन माझ्या लाडक्या गणाला. कधी पाहीन कधी पूजीन माझ्या लाडक्या गणाला. अशानेच अंताक्षरी आमची पूर्ण झाली. जो जिंकेल तो भांडे घासेल अशा शेवट आनंदाने आम्ही जेवायला सुरुवात केली.
सुंदर असे स्वादिष्ट व्हेज पुलाव राईस उमेश भाऊ आणि तुषार भाऊ याने दोघा मिळून मस्त बनवली होती. आणि तसेच सुनील सिंग यांच्या मिसेस यांनी सुद्धा घरून गुलाबजाम आणले होते. आणि आम्ही निघालो थेट मग आता पुन्हा पुढील प्रवासाला. निघालो खोपोली मार्गे आणि तिथे श्री गगनगिरी महाराज यांचं दर्शन घ्यायला. आणि तिथे मी सुद्धा पहिल्यांदाच चाललोय. माझ्या नानूचा हा सर्वात पहिला बसचा प्रवास होता आणि आई एकविरेचा पहिला दर्शन. हे बघता बघता आम्ही गगनगिरी महाराजांच्या मठाजवळ पोचलो. आणि त्याच्या सुट्टीमध्ये हा एवढा पाणी पाहू शकता तुम्ही. नंतर माहिती पडलं की हा पाणी धरणाचा सोडला होता म्हणून. परंतु महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे देवस्थान ऐकायला आलं की जास्त करून संपूर्ण देवस्थान मंदिर पाण्यावरती बांधलं आहे. चला बघूया मित्रांनो कसं आहे ते. आपण बघू शकता ही जी नदी आलेली आहे ते मंदिराच्या खालूनच आलेली आहे. आणि तुम्हाला जर बाकी माहिती हवी असेल तर तुम्ही यूट्यूबवरती सर्च करून संपूर्ण माहिती पाहू शकता. पाहू शकता धरणाचा सोडलेला पाणी मे महिन्यामध्ये खूप सारा पाण्याचा साठा इकडे आहे. चला आपण जाऊया आता मंदिराच्या दिशेने. सगळा पब्लिक चाललाय आपला. हे बघू शकता मित्रांनो, ते बघा मंदिराच्या खालून पाणी येते आणि काय पोरं उन्हामध्ये पाण्याचा आनंद घेतात थंडगार. चला आता आपण मंदिराच्या आतमधून बघूया. मित्रांनो खास करून श्री गगनगिरी महाराज मठ खोपोली हे मोबाईलमध्ये बघण्यापेक्षा प्रत्यक्षात बघण्यात जो आनंद आहे तो खूप वेगळा आहे आणि मी हा पहिल्यांदाच अनुभवला आहे. चला आपल्यासोबत असंच बघू शकता मित्रांनो आतमध्ये किती सुंदररित्या काम केलेलं आहे आणि स्वच्छता तर नाद खुला खरंच.
लाईट काय लावत नाईट मला काय नाही लाईट लावत आणि बघता बघता मित्रांनो आम्ही आपल्या नवी मुंबई जयनगर DY पाटील या स्टेडियमच्या बाजूलाच शिवने थिएटर 1 मध्ये पोचलो. सर्वांचा सुखादून प्रवास झाला आणि ऐकवीरच्या दर्शनाने आम्ही सुखरूप घरी पोचलो. तर चला मित्रांनो आपला प्रवास इथेच संपतोय. पाहू शकता तुम्ही सारेजण किती आनंदी दिसत आहेत. कोणाच्या याच्यावरती थोडंही थकवा दिसत नाही आहे, कारण ही आमची पिकनिक पूर्णपणे सक्सेस झाली होती. तर मित्रांनो तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. ड्रायव्हरला आम्ही बाय करून घरच्या रस्त्याला निघालो. चला मित्रांनो पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. चला बाय बाय. धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल.